नासूर. आज आपल्याला बघायचं आहे नासूर म्हणजे काय. तर सर्वात पहिले आपल्याला हे बघावं लागेल की नॉर्मली डोळ्यामध्ये अश्रू कशा पद्धतीने येतात आणि त्यांचं काम काय. तर अश्रुग्रंथी ह्या डोळ्यामध्ये वरच्या पापणीच्या वरती असतात. या अश्रुग्रंथींमधनं अश्रू हे निर्माण होतात, मग ते डोळ्यामध्ये येतात आणि डोळ्याला वेट म्हणजे ओलावा निर्माण करतात. डोळा जर ओला किंवा वेट जर राहिला नाही तर ड्रायनेस हा निर्माण होतो आणि डोळ्याचा समोरचा पडदा बुबुळ हे कोरडे पडत जातात. हे होऊ नये म्हणून ही नॉर्मली देवाने दिलेली एक मेकॅनिझम आहे की ज्याच्यामध्ये अश्रुग्रंथीमधून हे अश्रू निर्माण होणार, ते डोळ्यामध्ये येणार, डोळा वेट करणार आणि मग ते ड्रेन व्हायला पाहिजे. ड्रेन होण्यासाठी लॅक्रिमल सिस्टीम म्हणजे आता या व्हिडिओमध्ये आपण बघू शकतो की लॅक्रिमल सिस्टीम म्हणजे काय. तर हे अश्रू जेव्हा डोळ्यामध्ये आले त्याच्यानंतर वरची पापणी आणि खालची पापणी या दोन पापण्यांमधनं पंक्टममधनं हे कॉमन कॅनॅलिक्युलस म्हणजे एक ट्यूब म्हणजे एक नळीसारखी आहे तिच्यामधनं नाकाच्या आतमध्ये गेली. बरं, नाकाच्या आतमध्ये गेल्यानंतर नाकाच्या आतमध्ये थैली आहे एक, आपण या व्हिडिओत बघू शकतो की जे ते पहिले ते थैलीत येत आहेत. या थैलीलाच एंडोलॅक्रिमल सॅक असं म्हटलं जातं, बरोबर. तर ह्या नॉर्मल रस्त्यामधनं काय होतं, हे अश्रू डोळ्यामधनं निर्माण होऊन नाकाद्वारे वाहिले जातं. आता प्रॉब्लेम केव्हा निर्माण होतो, जेव्हा वारंवार सर्दी खोकला होणं, नाकामध्ये इन्फेक्शन होणं, नाकामध्ये मस्से होणं किंवा वयानुसार ही नाकामध्ये जी ड्रेनेज सिस्टीम आहे ही ड्रेनेज सिस्टीम ब्लॉक होणं. याला आमच्या भाषेमध्ये आम्ही ब्लॉक प्रॉक्झिमल किंवा डिस्टल अशा प्रकारचे दोन प्रकारचे ब्लॉक म्हटले जातात. या ब्लॉकमध्ये काय होतं, आता या व्हिडिओमध्ये आपण बघू शकतो की जेव्हा ही थैली नाकामध्ये जिथे ड्रेन होते तो रस्ता आकुंचन पावला, त्यामुळे काय झालं, अश्रू तर बनतात, ते अश्रू आले थैलीमध्ये पण त्या थैलीमध्ये ते जमले. आता एक साधं थोडक्यात उदाहरण द्यायचं झालं तर बगीच्यामध्ये एक चर आहे, त्या चरीमधनं जोपर्यंत पाणी वाहत राहते तोपर्यंत ती चर मोकळी राहते. मात्र जर अश्रू व्हायचं पाणी कुठे काही शिंकलं म्हणजे कमी पडलं तर जी रस्त्या जो बनवलेला असतो त्याची आजूबाजूची माती तिच्यात धसते. ती धसल्यामुळे काय होतं, त्याच्या आधी एक थैली तयार होते किंवा बगीच्यामध्ये आपण बघितलं असेल की पाणी साचतं. आता सेम हे गोष्ट घडते नासूरच्या बाबतीमध्ये. जेव्हा ते अश्रू नाकात जाऊन मोकळे व्हायला पाहिजे तो रस्ता बंद पडतो तेव्हा ते अश्रू थैलीमध्ये जमतात. थैलीमध्ये जमल्यात की ते थैलीमध्ये कुठली गोष्ट साचली की तिच्यामध्ये इन्फेक्शन बनतं. ते इन्फेक्शन झालं की तिथे ॲक्यूट डॅक्रोसिस्टायटिस ज्याला आपण भाषेमध्ये नासूर असं म्हणतो, हा नासूर बनतो. हा नासूर बनल्यामुळे काय होतं, डोळ्याच्या मध्यभागामध्ये एक थैली लालसरपणा येतो किंवा डोळा सुचतो, डोळ्यामध्ये इन्फेक्शन होतं, तिथून पू व्हायला लागतो. ह्याला आता करायचे काय, तर ह्या ब्लॉकेजला आपल्याला जसं बगीच्यामध्ये आपण ती चर मोकळी करण्यासाठी जिथे ब्लॉक झालेला आहे तो ब्लॉक काढतो आणि तो रस्ता मोकळा करतो, सेम आपल्याला ह्या नासूरमध्ये करावे लागते. जो ब्लॉक झालेला आहे तो ब्लॉक मोकळा करायचा किंवा त्याच्या आधी जी थैली फुगलेली आहे त्या थैलीला ड्रेन करून तो रस्ता नाकामध्ये ओपन करून द्यायचा. आता आपण या व्हिडिओत बघू शकतो की अशा प्रकारे आम्ही दुर्बिणीने नाकाच्या आत जातो आणि पंच ही एक ड्रिल सिस्टीम असते, हिच्याने त्या थैलीवरचं जे हाड असतं ते हाड आपण काढतो आणि हा नवीन रस्ता बनतो. आता होतं काय, जे अश्रू डोळ्यामधनं येतात ते अश्रू मग या थैलीमधनं मोकळे होतात. बरं, आता यात दुसरा प्रॉब्लेम असतो प्रॉक्झिमल ब्लॉक. प्रॉक्झिमल ब्लॉक म्हणजे आपण हे तर पाहिलं की नाकामध्ये ब्लॉक झाला तर, पण जर आता याच्यात आपण बघू शकतो की जर हा डोळ्यामधून जेव्हा रस्ता थैलीमध्ये उघडतोय, हे कॉमन कॅनॅलिक्युलस आहे, इथे पण जर हा ब्लॉक असला म्हणजे खूप दिवस जर आजार अंगावर काढला गेला तर हे इन्फेक्शन वारंवार होऊन खाली प्लस वरती अशा दोन्ही ठिकाणी हा ब्लॉक निर्माण होतो. मग आपल्याला पहिले तर खालचा ब्लॉक बायपास करण्यासाठी ही थैली उघडणं आलं. थैली उघडल्यानंतर आपण ऑपरेशनच्या वेळी चेक करतो की जेव्हा डोळ्यातनं आपण नॉर्मल सलाईन हे पास करतो आहोत ते जर नाकामध्ये मोकळं झालं तर याचा अर्थ रस्ता आपला व्यवस्थित बनला. जर तो पूर्ण नसेल बनलेला तर मग आपल्याला स्टेंट म्हणजे एक ट्यूब टाकून द्यावी लागते. जसं आता आपण या व्हिडिओमध्ये बघतोय की ह्या डोळ्याने वरच्या आणि खालच्या पापणीमधनं ही एक ट्यूब टाकलेली आहे आणि नाकात उघडलेली आहे. बरं, जर डोळ्यात साधी धूळ जरी गेली तरी आपल्याला डोळा चुळचुळ होतो. बरं, आता हा एवढा आपण स्टेंट डोळ्यामध्ये ठेवणार तर त्याचा त्रास काही होईल का?
तो त्रास होऊ नये म्हणूनच आपण सिलिकॉनचा स्टेंट वापरतो. सिलिकॉन हे एक मटेरियल आहे ज्याला मी बायो इनर्ट म्हणतो. बरं, जसं हा किती दिवस ठेवता येईल, तर जनरली आपण हा 3 आठवडे ठेवतो. बरं, मग याचं काम काय? याचं काम अगदी साध्या भाषेत सांगायचं तर जसं आपण बघितलं की बगीच्यामध्ये आपण जी चर खणली त्या चरीमधनं पाणी वाहत होतं, तिथे ब्लॉक होता, तो ब्लॉक आपण मोकळा केला. पण पुन्हा असा ब्लॉक होऊ नये किंवा आजूबाजूची माती धसून तो रस्ता परत बंद पडू नये म्हणून आपण बगीच्यात काय करतो, पाईप टाकून देतो. त्याच पद्धतीने स्टेंट म्हणजे थोडक्यात असा सिलिकॉनचा पाईप. मात्र तो आपण शरीरात कायमस्वरूपी ठेवू शकत नाही म्हणून आपल्याला तो 21व्या दिवसानंतर जनरली 1 महिन्याच्या अराउंड तो काढावा लागतो. तेव्हा पुन्हा ऑपरेशन करायची गरज नसते. तेव्हा आपण फक्त तो डोळ्यामधनं कट करतो आणि नाकामधनं बाहेर काढतो. ओपीडी बेसिस प्रोसिजर त्याला आपण करतो. ठीक आहे. बरं, आता हे नासूर करण्याचे कारण काय, ऑपरेशन केव्हा केव्हा करावं लागतं? आतापर्यंत आपण शिकलो की जर त्याच्यात ब्लॉक असला, म्हणजे जर नाकाच्या आतमधला रस्ता चोकअप होत असला, डोळ्याजवळ सूज येत असतील, लालसरपणा येत असला तर हे ऑपरेशन करावे लागते. याचं दुसरं महत्त्वाचं कारण असतं जेव्हा पेशंटला मोतीबिंदूचं ऑपरेशन करायचं असेल तर. बरं, मोतीबिंदूचं ऑपरेशन म्हणजे डोळ्याच्या आतमध्ये आपण लेन्स टाकतो. मग ह्या नासूरचं तर बाहेरचा भाग आहे, त्याचा काय संबंध? तर त्या मागचं कारण असं आहे की जर आपण बाहेरचं इन्फेक्शन आधी ड्रेन केलेलं नसलं किंवा बाहेर जर ब्लॉक असला आणि आपण आतमध्ये जर लेन्स टाकला नंतर, तर एंडोफ्थॅल्मायटिस म्हणजे जसं आपण लेन्स टाकतो त्या जखमेमध्ये इन्फेक्शन व्हायची भीती असते. कारण की नॉर्मली जे मेकॅनिझम आहे आपल्या अश्रूंचं ते मेकॅनिझम नासूरमध्ये ब्लॉक झालेलं असतं. म्हणून दरवेळी मोतीबिंदू शस्त्रक्रियेच्या अगोदर डोळ्यांचे डॉक्टर हे सिरिंजिंग म्हणजे डोळ्यात वरनं खालनं इंजेक्शन मारून चेक करतात. त्या इंजेक्शनमध्ये जर ब्लॉकेज असला किंवा डोळ्यामध्येच ते पाणी जर परत येत असलं तर याला नासूर असं लेबल करून आपल्याला पहिले नासूरची शस्त्रक्रिया करून तो रस्ता मोकळा करून द्यावा लागतो. म्हणजे पहिले नॉर्मल ड्रेनेज सिस्टीम अश्रूंची ही आपल्याला निर्माण करावी लागते. ती निर्माण झाल्यानंतरच आपण मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करू शकतो. बरं, आता हे झालं ऑपरेशनबद्दल. मग आता याचे रिस्क काय आहेत किंवा याच्यात काय कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात? तर सर्वात महत्त्वाचं ऑपरेशनच्या वेळेचं कॉम्प्लिकेशन असतं रक्तस्राव. आपण या व्हिडिओमध्ये बघितलं की कसं आपण ते बोन पंच करून म्हणजे हार्ड ड्रिल करून तो रस्ता बनवतो आहोत, तर तेव्हा रक्तस्राव व्हायची भीती असते. म्हणून आम्ही कॉब्लेशन ही एक लेझरची ॲडव्हान्स टेक्निक आहे ज्याच्यामध्ये हा रक्तस्राव बंद करण्याची ॲडव्हान्स मेकॅनिझम आपण आपल्या हॉस्पिटलमध्ये अवेलेबल केलेलं आहे. दुसरं कॉम्प्लिकेशन असतं रिस्टिनोसिस. रिस्टिनोसिस म्हणजे आता आपण ड्रिल करून किंवा पंच करून तो रस्ता तिथे खड्डा तर बनवला, तिच्यातनं ती थैली ओपन केली, मात्र हा काही दिवसांनी म्हणा काही वर्षांनी म्हणा पुन्हा वारंवार इन्फेक्शन, सर्दी, नाकाचं काही ब्लॉकेज झालं तर तो परत आकुंचन पावतो. मग अशा वेळी आपण काय करायला पाहिजे? अशा वेळीसाठी आपल्याला स्टेंटिंग करणं हा एक पर्याय आहे. आणि दुसरं रिपीटेड सिरिंजिंग म्हणजे ऑपरेशन झाल्यानंतर आठवड्यात 2दा असे 2 आठवडे एकूण 4 वेळा आपण हे सिरिंजिंग करतो. म्हणजे त्या थोडक्यात जो नवीन रस्ता बनवलेला असतो त्या रस्त्यावरती नॉर्मल सलाईन हे पुश करतो म्हणजे तिच्यातला जो ब्लॉकेज असतो तो क्लिअर होतो. आणि एकदा का हा जनरली रस्ता बनला की काही व्यायाम असतात म्हणजे त्याला आम्ही लॅक्रिमल मसाज म्हणतो. बोटाने डोळ्याच्या आतल्या बाजूला अशा प्रकारे आपण प्रेस करायचे ज्याच्याद्वारे हा जो नवीन रस्ता बनवला असतो त्याच्यावरनं अश्रू व्हायला मदत होते आणि आपण या नासूरच्या आजारावरती विजय मिळवू शकतो.